मी रंजना आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. सध्या पितृपंधरवडा चालू आहे. तर आमच्या गावाकडे असं म्हणतात की पितृपंधरवडा नाहीत म्हणत की म्हाळाचा पंधरवडा असं म्हणतात. तर आज आम्ही सकाळी उठून कागाळी केली. कागाळी म्हणजे केळीच्या पानावर दहीभाताचा नैवेद्य ठेवायचा. एकदम सकाळी लवकर उठून ठेवायचा. ज्यावेळी उजळते त्यावेळी. नंतर बाकीचा स्वयंपाक बनवायचा. मग आम्ही जेवणासाठी पाहुण्यांना पण आमंत्रण दिले. ही श्वेताची भाऊभाऊज आज जेवायला येत आहेत. तरी चला आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करू. हे आपण पोळ्यासाठी कणिक मळत आहोत. त्यात थोडी पिट्टी, थोडी हळद आणि थोडं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आणि असं पाणी थोडं थोडं घेऊन मळायचं. जास्त एकदम पाणी ओतलं तर ते पीठ खराब होऊ शकते, कणिक व्यवस्थित येत नाही. हळद घातल्यामुळे जरा पोळ्या शोभिवंत दिसतात, एकदम दिसायला सुंदर दिसतात. मी तर पहिल्यापासून हळद घालते कायम. कणिक मळायला थोडा वेळ लागतो. ही अशी थोडी थोडी जास्त वेळ मर्दून घ्यायची. असं मर्दून 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 त्याला एकजीव करायचं. पोळ्या मग लुसलुशीत पोळ्या होतात. मग पोळ्या तयार झाल्यानंतर दाखवणारच आहे. तरी पण कणिक मळणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुरण आणि कणिक व्यवस्थित यायला पाहिजे. आता आपण पाहू शकता कणिक कशी आली, चिकटली बघा. परातीबरोबर अशी यायला लागते. ते जुने लोक काय करायचे, पहिला मुंगली वापरायचे. मुगली म्हणून असायची ती लाकडी. ते कणिक चेचायचे, अशी चेचायचे. पण आता आपण हातानंच मर्दून घेतोय. ते का कशी इकडनं काढली की इकडं चिकटते. हे असं यायला पाहिजे. हे आता आपण बाजूला भांड्यात काढून ठेवू. पण अजून भिजली की मग अजून छान येते पोळ्या. हे बघा, तर झाकून द्यायचं ठेवून. ही झाली कणिक तयार. हे असं चिकटते जास्त ज्यावेळी चिकटेल त्यावेळेस पोळ्याची कणिक आली असं समजायचं. ही आता आपण डाळ शिजली का बघूया. हरभऱ्याची डाळ शिजवणं एकदम सोपं आहे. थोडं गरम पाणी अगोदर ठेवायचं. गरम पाणी झालं की डाळ टाकायची. गॅस कमी, मंद गॅसवरच डाळ शिजवून घ्यायची, कारण ते शिट्टी वाटे पाणी बाहेर पडू शकतं. आणि आता यात आपण पाणी उकळून डाळ शिजलेली आहे, त्यात पाणी उकळून घालायचं. गॅस बंद करायचं. हे पाणी आपण असं काढायचं. ते चाळण ठेवल्यामुळे कसं पाणी पूर्ण निघतं. जास्त पाणी ठेवलं की ते परत आणि गूळ टाकल्यानंतर जास्त पाणी होते, ते आटवावं लागते. म्हणून असं चाळणीतून मी काढते पाणी. यात आपण पाहू शकता पाणी काढल्यानंतर डाळ कशी झाली, कोरडी. आता ही पावशेर ते 1.5 पावशेर डाळ आहे. आता हा गूळ घालायचा आपल्याला. थोडा बारीक करून घेतला. आवश्यकतेनुसार घालायचा. पावशेर बस होतो. बडीशेपची पावडर केली आम्ही. थोडीशी साखर टाकून ती चाळूनच घालायची, म्हणजे पुरणाच्या जाळीत अडकतं ते सगळं. ते पुरण व्हायला
जरा अवघड जातं. मग हे असं चाळून देण्याची मोटर राहिलेली ठेवायचं, हे असं शिजवून घ्यायचं आणि गॅसवरती थोडा वेळ शिजवून घ्यायचं, म्हणजे आणि थोडा घट्टपणा येतो, तो गूळ सगळा विरघळतो, मग पुरण चांगलं होते. हे पाणी सुटायला आता चालू झाले, हे पाणी आटवून घ्यायचं. हे आता आपण पुरण करत आहोत. हे होऊ शकते असं पडते पुरण. मिरची तिखट आहे का भाजी? हा आपण पोळ्यासाठी आता गोळा करतोय. थोडा पिठाचा हात घ्यायचा, कोरड्या पिठाचा हात घ्यायचा, व्यवस्थित करता येते. जरा चिकटते. हे वाटी टाईप असा गोळा करून घ्यायचा. हे असं पुरण भरायचं, असं गोळा करून असं 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 करून व्यवस्थित करून घ्यायचं, जसं आपण मोदकाला वगैरे करतो तसं. असं करायचं. हे आपण पाहू शकता की मी गोळे करून ठेवलेत, म्हणजे लाटायला फास्ट होतो आहे, म्हणजे पोळ्या लवकर होतं. आपल्याला लवकर आवरायचं आहे. पाहुणे येणार आहेत, पाहुण्यांना पण आमंत्रण दिलं आहे, त्यामुळे जरा असं लवकर आवरण्यासाठी आम्ही असे गोळे करून घेतो आहे. मी आता खाली बसून लाटून देते, सुनबाई माझी भाजून घेते, कारण पटकन आवरते. तिला पण येतात पोळ्या, पण आता म्हटलं दोघे मिळून करूया पटकन, कारण पाहुणे आल्यानंतर काम करत बसायला बरं वाटत नाही. ते एक पोळी लाटून दाखवते तुम्हाला. असं जरासं व्यवस्थित असं पुरण हे करून घ्यायचं. स्टार्टिंगला फक्त असं जरा लाटणं उलटं फिरवायचं, नंतर लाटणं उलटं फिरवायचं नाही, फक्त असं आपल्याकडे ओढून पोळी करायची कधी पण, कारण व्यवस्थित पुरून हे होतं, त्यात पसरते. हे तर पोळी लाटून झाली आहे, काठ एकदम बारीक झाली आहे, कारण जुने लोक म्हणायचे की पोळी बघावी काटात आणि पोरगी बघावी ओटात. पोळी कशी अशी फुगलेली आहे, व्यवस्थित छान फुगते पोळी. अशी फुगायला पाहिजे. तेल टाकायचं, यामध्ये अगोदर ताकामध्ये पीठ, मीठ, हळद आणि गूळ घालून घेतला होता ताकामध्ये. त्यानंतर ही जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि हिंग घालून फोडणी टाकली. हे बघा कसे सुंदर कलर आले, छान. कसं आहे, आमच्याकडे एक लहान बाळ आहे, ते मधून मधून रडत असते, त्यामुळे जरी त्याचा आवाज आला तर इग्नोर करा त्या गोष्टीला, कारण लहान मुलाशिवाय घर पण नाही आहे. हे मिक्स भाजी, हे दोडका, हे भेंडी आणि चवळीच्या शेंगाचे दाणे, हे बारीक आहेत हे, आणि हे श्रावण घेवड्याचे शेंगाचे दाणे, आणि थोडे अजून एक 5वा पदार्थ घालायचा, गवारी घालणार आहे. ही 5 भाज्या मिक्स करून 5 भाज्यांची भाजी करायची असते. ह्याला शेका भाजी म्हणतात. आणि ही भाजी म्हणजे हे पूर्वजांना आवडत होती, म्हणजे जुन्या लोकांना आवडत होती, किंवा ह्या सीझनमध्ये ते सगळे पहिलेचे लोक सीझनमध्ये ह्या खातच होते, म्हणून ते तर भाजी करायची पद्धत असेल, मला पण ॲक्च्युली माहीत नाही. आणि निसर्गाचं आणि या भाज्यांचं नातं एक वेगळंच आहे. पितरांचं पण निसर्गाचे नातं आपल्यापेक्षा जास्त होतं त्यावेळी. म्हणून ही भाजी, मिक्स भाजी आता मी बनवत आहे. कांदा फोडणीला टाकणार आहे आणि मोहरी आता तडतडली आहे. आपण आता थोडीशी जिरं टाकू, एकदम थोडासा कढीपत्ता, कांदा,
कांदा भाजलेला आहे आता बघा, थोडा ब्राऊन कलर आला आहे. थोडीशी हळद टाकूया त्यात. या सगळ्या भाज्या धुवून घेतल्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या, थोडंसं भाजून घ्यायच्या. कशी भाजलेली आहे बघा ही भाजी. भाज्या भाजून घेतल्यानंतर थोडं शिजायला पण वेळ कमी लागतो आणि टेस्ट पण चांगली होते. म्हणून उकडून घ्यायची नाही, भाजी भाजून घ्यायच्या या भाज्या मिक्स केलेल्या. गरम पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं आणि जाता लवकर शिजते भाजी. थोडीशी चटणी, थोडंसं मीठ, एकदम कमी. भेंडी वरून टाकायची. यात आपल्याला हवा असेल तर शेंगदाण्याचं कूट पण घालू शकतो, जेणेकरून आपल्याला टेस्ट चांगली पाहिजे. थोडी कोथिंबीर, झाकण ठेवून ह्याला शिजू दे. थोड्या आपण आता नैवेद्यासाठी वड्या बनवणार आहोत आळूच्या. कारण पानं पण छोटे आहेत, आता गणपतीला वापरल्यामुळे आता अजून आलेली नाहीत. छोटी छोटी होती तेवढीच आणलीत मी, त्यामुळे थोडंच पीठ घेते. त्यात हे लसूण मिरचीचा ठेचा केला आहे. लसूण मिरची, कोथिंबीर, आलं आणि जिरे एवढं घातलं आहे. तिखट आपण थोडं बघून सुद्धा घालू शकतो, थोडं आपल्याला सोसेल एवढंच घ्यायचं आहे. थोडी हळद, थोडा हिंग. हिंग जास्त पण वापरायचं नाही, जास्त वापरलं तर कडू पण होण्याची शक्यता असते. थोडंसं मीठ, अगोदर मिरचीत घातलेलंच आहे मी. आणि हे आता आपण मिश्रण एकत्र करायचं. हाताने पण करू शकतो, पण हे दरदरीत मिश्रण तयार करून घ्यायचं. हे आता मिश्रण तयार आहे, आपण आळूच्या पानांना लावून घेऊया. थोडंसं जाडसरच ठेवायचं. वड्या कशा मोडत नाहीत मग ते, आणि फ्राय करावं लागतात नाही, शालू फ्राय करायच्या वड्या. थोडे चिकटत असलं तर पाण्याचा हात घेऊन केले तर चालते. असं एकसारखं असं थापून घ्यायचं पीठ आणि अशी कुरळी करायची, असं गुंडाळून घ्यायचं. पाहू शकता असं करायचं. हे स्टीमर आहे, यात पाणी टाकले थोडं. हे पाणी उकळलं की हे आपण हे वड्या अशा हे केल्या. हे वड्या कट करते मी, एवढ्या अशा जरा जड करायच्या, ते फ्राय करताना मोडत नाहीत. मग आता आपण वड्या फ्राय करणार आहोत. त्यासाठी तेल टाकले, मोहरी, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. परत कढीपत्ता, थोड्या कुरकुरीत भाजी द्यायचं. परत वड्या टाकायच्या.
गॅस कमी करून थोडं मंद आचेवरती भाजून घ्यायचं. शालो फ्राय झाला पाहिजे. जास्त पण तेल टाकलं तर मग ते पूर्ण फ्राय होतं, त्यात चव राहत नाही. मग ही आपण पोकळ्याची भाजी केली. ही काय सोपी आहे एकदम. लसूण फोडणी टाकायचं आणि भाजी टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडे थोडे लागणार आहे म्हणून थोडे थोडेच केले, कारण पोळीबरोबर भाजी कोण खात नाहीत. पण हे ताटाला नैवेद्य म्हणून लावायला लागते आम्हाला ते. आता आपण येळवण्याची आमटी बनवत आहोत. तेल तापलं की आता मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी तडतडते आता. जिरे, मला कढीपत्ता खूप आवडतो म्हणून मी जास्त टाकते. लसूण, लसूण जरासा खरपूस भाजला की, म्हणजे लालसर जरासा लाल झाला की मसाला टाकायचा आहे भाजायला आपल्याला. यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं हे घातलेलं आहे. सगळं मिश्रण एकत्र थोडं मोठं मोठं करायचं आहे, म्हणजे खोबरं आमटीतलं चांगलं लागतं तसं चावून खायला आपल्याला. त्याचा एक वेगळाच म्हणजे दाताखाली चावल्यानंतर वेगळाच त्याचं चव वेगळी होती, तोंडात पसरते ते. हा मसाला थोडा पण भाजून घ्यायचा. मसाला भाजला आहे आता. थोडी चटणी टाकूया यात, थोड्या कट येतो मग चटणी टाकली की. वरून थोडी टाकली तर चालते. आणि हे येळवणे आहे डाळीचं. येळवणे डाळीचं हे आपण आता त्यात ओतू. त्याला कोणी कोणतं कटाची आमटी पण म्हणतात, आम्ही येळवण्याचीच आमटी म्हणतो. आमटीला जेवढं येळवणं होतं तेवढंच पाणी घातलं परत आणि गरम करून, त्यात थोडी वरून चटणी